नमस्कार, स्मार्ट एजे न्यूज सोलापूरमध्ये आपलं स्वागत आहे। मी संपादक अभिजित जवळकोटे। सर, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घेऊन येत आहे। आमचा चॅनल सबस्क्राइब करा। स्मार्ट एजे न्यूज सोलापूरमध्ये आपले स्वागत आहे। आमचा न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। मंद्रुपमध्ये प्रथमच भव्य जिल्हास्तरीय कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन 13 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान होणार सोहळा। दक्षिण सोलापुरातील मंद्रुप येथे ग्रामदैवत श्री मळसिद्ध यात्रेनिमित्त यंदा प्रथमच भव्य जिल्हास्तरीय कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। हे प्रदर्शन 13, 14 आणि 15 जानेवारी 2026 दरम्यान पार पडणार असून प्रदर्शनाच्या मंडप उभारणी कामाचा शुभारंभ आणि मैदान पूजन नुकतेच संपन्न झाले। श्री मळसिद्ध देवस्थानचे गदगीचे पुजारी गेनसिद्ध पुजारी, देवस्थान ट्रस्ट व यात्रा कमिटीचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजेश देशमुख यांच्या हस्ते विधिवत पूजन करून या कामाची सुरुवात करण्यात आली। शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची पर्वणी। यावेळी माहिती देताना श्री मळसिद्ध देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी सांगितले की दरवर्षी 12 ते 16 जानेवारी दरम्यान 5 दिवस चालणाऱ्या यात्रेत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होतात। मात्र यंदा पत्रकार पंचाक्षरी स्वामी यांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। या प्रदर्शनात शेतकऱ्यांना आधुनिक शेती, सेंद्रिय शेती, नवनवीन पीक पद्धती आणि यांत्रिक अवजारे याची माहिती दिली जाईल। तसेच नामवंत कृषी कंपन्यांचे स्टॉल्स, आधुनिक यंत्रसामग्री आणि उत्पादन वाढीसाठीचे प्रयोग यावर मार्गदर्शन मिळणार आहे। पशुपक्षी प्रदर्शन आणि आरोग्य शिबिर। या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण म्हणजे पशुपक्षी प्रदर्शन। यामध्ये उत्तम जातीचे वळू, गायी, म्हशी, घोडे आणि शेळ्यांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे। शेतकऱ्यांच्या सोयीसाठी भव्य वॉटरप्रूफ मंडप, हिरवे मॅट, हायमास्ट दिवे, पिण्याचे पाणी आणि सुरक्षेसाठी अग्निशामक दल व रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली आहे। तसेच प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करून औषधोपचारही केले जाणार आहेत। अक्षता सोहळ्याच्या दिवशी लक्षदीपोत्सव देखील साजरा केला जाणार आहे। मान्यवरांची उपस्थिती। या पूजन सोहळ्याप्रसंगी माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे, तमन्ना पुजारी, पत्रकार पंचाक्षरी स्वामी, बाळासाहेब देशमुख, सुनील भरमाने, बिळेनसिद्ध सुंटे, राधाकृष्ण गोसावी, रविशंकर म्हेत्रे, रमेश नवले, अनंत म्हेत्रे, चंद्रकांत देशमुख, बाबुशा शेंडगे, सुरेश टेळे, अविनाश देशमुख, सोमनिंग पुजारी, बिळेनसिद्ध पुजारी, बिळेन पुजारी, शिवानंद पुजारी, अनिकेत पाटील, सिकंदर आवटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वामी यांनी एक संकल्पना मांडली होती की आपण कृषी प्रदर्शन आपल्या गावस्तरीय, तालुकास्तरीय लेवल गावामध्ये आपण भरवली पाहिजे। तर ते आता ते प्रदर्शनाला स्वरूप हे जिल्हा प्रदर्शनच्या रूपाने आलेलं आहे। कारण की तेवढी मेहनत पूर्ण पंचकमिटीची जी टीम, पंचाक्षरी स्वामी असतील किंवा इतर पूर्ण टीम यांनी घेतलेली आहे। या ठिकाणी कृषी प्रदर्शन घेण्याचा उद्देश असा की शेतकरी लोकांना आपले शेतातली कामं सोडून किंवा सोलापूरमध्ये जाऊन मोठ्या ठिकाणी जाऊन प्रदर्शनाचा लाभ घेता येत नाही। आणि तसंच त्यांच्या जर काही सोयीचं जागेवरती हा प्रदर्शन भरवण्यात आला तर त्यांच्या शेती उत्पादनामध्ये वाढ होईल। तसंच त्यांच्या शेतीमध्ये आधुनिक काय तंत्रज्ञान वापरून त्यांना कसं सपोर्ट भेटता येईल या ठिकाणी, यासाठी हा प्रदर्शन आम्ही मंद्रुप या ठिकाणी भरवलेला आहे। तर परत एकदा मी सर्व पंच कमिटी टीमचं या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी या संकल्पनेला होकार देऊन लगेच दुसरा विचार न करता लोकांच्या फायद्यासाठी ही प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे। तसंच हे ग्राउंड आपल्याला प्रदर्शन उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले म्हेत्रे साहेब यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो। मंद्रुप या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या शेजारी लागून जे ग्राउंड आहे त्या ठिकाणी हे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। तरी मी पंचकृषीतील सर्व लोकांना, ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना आवाहन करतो की या प्रदर्शनाचा सर्वात जास्त लाभ त्यांनी घ्यावा। या ठिकाणी आम्ही तारीख आपण ठेवलेली जी आहे ते 13 जानेवारी, 14 आणि 15 जानेवारी असा या 3 दिवसाचा हा प्रदर्शन आपण या ठिकाणी भरवलेला आहे। तर सर्व ग्रामस्थांनी, शेतकरी लोकांनी या प्रदर्शनाचा भेट द्यावी। तसंच त्या ठिकाणी येणाऱ्या सगळं गाळेधारकांना, दुकानधारकांना त्यांची एक प्रतिसाद चांगला द्यावा, जेणेकरून त्याचा उत्साह वाढेल आणि पुढच्या वर्षी
हा आपला प्रदर्शन जो आहे तो अजून चांगल्या स्मार्ट एजन न्यूज सोलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मी संपादक अभिजित जवळकोटे. ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी आमच्याशी संपर्क साधा.